श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत अधिक महिन्याची संपूर्ण माहिती. म्हणजेच मित्रांनो, अधिक महिन्यालाच धोंड्याचा महिना असे म्हणतात. महाराष्ट्रात त्याला धोंड्याचा महिना म्हणतात, काही जण अधिक महिना म्हणत असतात. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अधिक महिन्याची संपूर्ण माहिती. अधिक महिना कधीपासून सुरुवात होणार आहे, कधी संपणार आहे, त्याचप्रमाणे अधिक महिन्यात काय करावे आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे मित्रांनो, अधिक महिन्यात जावायला काहीतरी वाण देत असतात. ते कोणते वाण देत असतात हे सुद्धा आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अधिक महिन्यात काय करावे आणि काय नाही करावे, आणि अधिक महिन्यात कधीपासून सुरुवात होत आहे, धोंड्याच्या महिन्याची सुरुवात कधीपासून होत आहे, हे आपण या माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा, यंदा अधिक महिना हा 17 मे ते 15 जून 2026 पर्यंत असणार आहे. मित्रांनो, काही दिवस हे भरून काढण्यासाठी दर 3 वर्षातून एकदा अधिक महिना हा येत असतो. मित्रांनो, अधिक महिन्यात काय गोष्टी कराव्यात हे आता आपण बघणार आहोत. तर मित्रांनो बघा की अधिक महिन्यात पूजा अर्चा, व्रत, दान, धर्म हे जरूर करावे. मित्रांनो की जप, पूजा, पाठ हे जरूर करावेत. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टी चांगल्या येणाऱ्या महिन्यात करणार ते अधिक होत असतं. त्यामुळे अधिक महिन्यात पूजा, पाठ, दान, धर्म नक्कीच करावा. एखादे गरीब व्यक्ती असतील, गरजू व्यक्ती असतील, त्यांना तुम्ही दान केलं तर खूप चांगलं असतं. मित्रांनो, त्याचप्रमाणे अधिक महिन्यात काय गोष्टी टाळाव्यात हे आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, येणाऱ्या अधिक महिन्यात तुम्ही लग्न, कार्य, विवाह, साखरपुडा ह्या गोष्टी करू नये. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की या गोष्टी करू नये. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की गृहप्रवेश असेल, या गोष्टी तुम्ही शक्यतो टाळल्या पाहिजे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, शुभ कार्य असेल, शुभ कार्य असेल, बारसे असेल, ह्या गोष्टी तुम्ही करू नये. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या अधिक महिन्यात आता आपण बघितलं की काय करावे आणि काय नाही करावे. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की अधिक महिन्यात काही गोष्टी ह्या जावयाला वाण म्हणून देत असतात. तर कोणत्या अशा गोष्टी वाण म्हणून देत असतात ते सुद्धा आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की अधिक महिन्यात चांदीचे जोडवे घेण्याची सुद्धा स्त्रियांमध्ये प्रथा आहे. म्हणजेच काय की पायातले चांदीचे जोडवे हे बदलण्याची परंपरा येणाऱ्या अधिक महिन्यात असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या पायातले जोडवे बदलून घ्या आणि येणारा जो अधिक महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा.